ग्रामीण भागामध्ये कापूस वेचणीसाठी मजूर मिळेना. मजुरांना 16 ते 17 रुपये किलो दराने कापूस वेचणीचे काम द्यावे लागते. राहता तालुक्यातील प्रवरानगर व ग्रामीण भागातील अनेक भागामध्ये सध्या कापूस वेचणीचे काम जोरात सुरू असून मध्यंतरी पडलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसल्याचे चित्र या परिसरात पाहावयास मिळत आहे. मी गिरमे बोलतो लोगावून. पाऊस पडल्यामुळं निम्म नुकसान झालेलं आहे. त्याच्यात आता निम्म आहे तर दररोज पाऊस चालू आहे. कापूस खाली पावसामुळं खाली पडतो, तो खराब होतो. सण असल्यामुळं मैला मिळत नाही, त्याच्यामुळं लय प्रॉब्लेम. दररोज पाऊस चालू आहे. नेमका कापूस निम्मा खराब झाला. खालचे बोंड जेवढं पाणी होतं तेवढं वायालाच गेलेले आहे. आता जो आहे तो बी वेचायला माणसं भेटत नाही. असं आहे. किती कपाशी आहे तुमची? 1.5 एकर आहे. 1.5 एकरामध्ये आता कापूस वेचणीचे तुमचे काम चालू आहे. हो. तर महिलांना किती रोज दिला जातो किंवा कशा पद्धतीने? रोजानी तर ते येतीच नाही. त्यांना 15-16 रुपये किलो द्यावं लागतं, उपतं द्यावं लागतं, तेव्हा ते येत्या. असं आहे. आता सध्या कापसाला काय भाव आहे? तर कापसाची क्वालिटी पाहून 6 ते 7 पर्यंत आहे. ते काय आता या पर्याला वाटलं थोडा खराब आहे तर तो 6 देतो, थोडा बरा असला तर 6.5, लई चांगला असला तर 7 पर्यंत. असं तुमची आता सध्या किती एकर हे कपाशी आहे? 1.5 एकर आहे. त्याच्यात काय म्हणजे निम्म सुद्धा म्हणजे एकरी 5-6 क्विंटल ॲव्हरेज निघतं का नाही काही नाही. दरवर्षी तरी 12-13 वर ॲव्हरेज जात होतं. यावेळेस तर 6 निघतं का नाही सांगता नाही येत. असं आहे सध्या. कारण खालून खराब झाला आणि वर खराब झाला, नाही तर वर शेंडा चालू असायचा. लहान बोंडच खराब होऊन गेले. खालचे पाण्यातले बोंड खराब, जे मध्यभागीचे बोंड होते तेच व्यवस्थित आहे. फक्त आता सध्या तुम्हाला हे पाऊस झाला, या पावसामुळे काही नुकसान झाले का? हो, नुकसान म्हणजे हा पाऊस नंतरचा तर काहीच फायद्याचा नव्हता, तो नकोच होता. म्हणजे डेली 4-5 दिवस झाले दररोज दुपारनंतर पाऊस येतो. आजच आलेला नाहीये फक्त, नाही तर दररोज पाऊस चालू आहे. आता कापूस वेचणी चालू आहे का सध्या तुमची? हो, ते काय आता बायांचे तेच चालू होतं. सुट्टी झाली आता बायांचं. तर रात्रीतून नाही पाऊस आला तर मग रात्रभर पाऊस आला तर एक दिवस सुकून द्यावा लागतो, नाही तर तो काळा पडतो. ग्रामीण भागातील अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे, प्रवरा परिसर.